सुस्वागतम रंगदेवता या ठिकाणी स्थानदेवता आणि भजनरसिक यांना विनम्र अभिवादन करून आज या युवा सम्राट प्रतिष्ठान मंडळपाडा विरार या मंडळाच्या वतीने प्रतिष्ठानाच्या वतीने मागील गणेशोत्सव ते गणेश जयंती गेली 9 वर्ष सातत्याने या ठिकाणी मोठ्या आनंदाने साजरी करत असताना आज हे 9 वर्ष असताना आज या भगवंताचं नामस्मरण व्हावं, त्याच्या नामाचा गजर व्हावा या उदात्त हेतूने या ठिकाणी आज भजनाचा हा जंगी सामना ठेवलेला आहे. आम्हा दोन बुवांनी या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. स्वतः सुशील गजानन गोभणकर मुक्काम पोस्ट शिरगाव तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग सुखवस्तीसाठी भांडूप मुंबई आणि मंचे आजचे प्रतिस्पर्धी सुप्रसिद्ध भजन सम्राट भजनरत्न बुवा विनोदी चव्हाण आता आम्हा दोन बुवांनी या ठिकाणी आमंत्रित करून या भगवंताचं नामस्मरण करण्याची सर्व संधी दिली. सर्व भजनरसिक महात्मा भजनरसिकांचे मनोरंजन करण्याची सुवर्ण संधी या युवा सम्राट प्रतिष्ठानने दिलेली आहे. त्याबद्दल प्रथम या मंडळाचे या प्रतिष्ठानाचे मनोरंजन मानतो. या प्रतिष्ठानाचे सन्मान्य संस्थापक श्री जाधव साहेब, अध्यक्ष अल्पोजी लांडेकर, सचिव युगाजी माहुरकर आणि जमीनदार शिवा चौरसिया तसेच सन्मान्यवती श्रद्धाताई जाधव, अक्षय तांबडे, अखिल शिंदे आणि श्रीकांत मालकर यांच्या ठिकाणी मनोभावे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी त्यांनी माझं नाव दिलं ते माझे परममित्र आणि या मंगलमाळ्याची शान आमच्या सिंधुदुर्गाची शान करण्याचा वापर ठरलेला आहे सन्मान्य बुवा विशाल मसोरकर, त्याचबरोबर सन्मान्य विशाल कसारकर बुवा यांनी या ठिकाणी माझ्या नावाची शिफारस केली. मला हा सुवर्णयोग साधायची आम्ही विनंती केली, त्याबद्दल त्यांचं त्या ठिकाणी बरोबर आभार मानतोय. या कार्यक्रमासाठी अनेक नामवंत भजनी कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचीच नावं मला माहीत नाही, तरी मनाप्रमाणे सर्वांचे जे नतमस्तक होतोय. सन्मान्य या ठिकाणी बुवांचे विद्यार्थी अनिकेत आरोलकर त्यांचं या ठिकाणी मनोभावे आभार मानतोय. आमच्या शिरगाव गावचे वलेंडे गावचे नवोदित
असे परब हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी मनोरंजन आभार मानतोय. त्याचबरोबर मापडकर बुवा हे सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांचे मनोरंजन आभार मानतोय. बाकी सर्व भजनी कलावंत, वादवादक, कोरस आणि इतर विविध क्षेत्रातील कलावंत मंडळी यांच्या चरणी नतमस्तक होतोय. त्यानंतर गुजरातीमध्ये आराध्य दैवत कोकण कला भूषण चंद्रकांत बुवा कला, भजन सम्राट परशुराम बुवा पांच्या, भजन सम्राट विलास बुवा पाटील, भजन सम्राट चिंतामणी बुवा पांच्या, भजन सम्राट जयराम बुवा घाडी माझे दैवतांच्या चरणी नतमस्तक होतोय. माझी कुलदेवता, माझी ग्रामदेवता, माझे माता पिता यांना विनम्र अभिवादन करून गोब्राम गणपती बालक परंती माते समान मानणारा माझ्या शिव छत्रपतींना स्वराज्यासाठी बलिदान घेतणारा माझ्या शंभू छत्रपतींना माझ्यासाठी एवढा मानाचा मुद्रा करून जगण्यात मायबाप जगतिकांचे आशीर्वाद घेऊन माझ्या बहिणींचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आमध्ये सामध्ये निबंधवादीच्या दुसऱ्या वर्गाची वर करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बुवासारखी आमची पण गर्दीच गाव मुंबई करून ना आवाज झाला खबरा. हो पण घरा पण तेवढी गर्दी बाकी राहिली आहे. असं काय करत नाही. खरोखर सुरुवातीला बुवाने सांगितल्याप्रमाणे मला वाटलं होतं मला पण की किती सर पब्लिक येतं, कारण वेळ खूप वेगळी होती ना, 6-6:30 वाजताची. ठीक आहे, पण अतिशय अगदी भरून पावल्यासारखं झालं नाही का. कारण असं भजन रसिक ज्यांच्या पुढ्यात आम्हाला सादरीकरण करायचं आहे, कारण हे सगळे माझी कोकणी बांधव आहेत सगळे नाही का. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणी, माझ्या कोकणी बांधवांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. बुवाने अतिशय सुंदर या ठिकाणी भारतीय सुरुवात केलेली आहे, अगदी नेहमीप्रमाणेच. कारण ज्यांची ख्याती कीर्ती आहे, विनोद चव्हाण बुवा म्हटलं की आमच्या सिंधुदुर्गाचं खूप मोठं नाव आहे, खूप मोठं प्रस्थ आहे, आणि त्यांच्याबरोबर कार्यक्रम करायचं म्हणजे खूप मोठं भाग्य लागतं. आणि सातत्याने ते माझ्या भाग्याचं पारणं जरा जड होत चालला. पण खूप सुंदर. पण डबलबारी म्हटलं की काही ना काही मनोरंजन किंवा इतर गोष्टी एकमेकाची कुरगोडी करणे ह्या होणार आणि ह्या होतीलच. कारण बुवांचं नावातच विनोद आहे, बुवांचं नावच विनोद आहे पहिलं बघा ना. आणि नावाप्रमाणे बुवांचा स्वभाव सुद्धा तसाच आहे. त्याच्यामुळे बुवाने मला सांगितलं की मला सांभाळून घ्यावा. बुवा तसा विषय सांभाळायचा विषय नाही आहे, पण आपली डबलबारी आहे. त्यामुळे एकमेकात सांभाळत राहला हे सगळे घरात जाते, सांभाळत राहते आम्ही आपल्या घराही गावूया नाही, असा विषय आहे. आता बुवाने आपलं सांगितलं बुवा राहणारे दहीसर नाही काय. जोरा इको थोडा कमी करा, इको थोडा काय आता तुला का नाही त्याचा ना तो समाधान. हॅलो साफ करा थोडंसं, मग थोडंसं लेवल जातं. आणि खरोखर उत्कृष्ट साऊंड आहे, पण एवढा मोठा मिक्सर आहे तो चालवतो म्हणजे साधी गोष्ट नाही बाबा नाही का. 1750 वाटणा आणि एक माणूस कसं हँडल करता आता देवाक माहिती. आमच्या घरातलं मिक्सरच फक्त माहिती आहे, खाटकूट केला की झाला चटणी बाहेर नाही काय. पण खरोखर उत्कृष्ट साऊंड आहे. एकदा साऊंड वाल्यासाठी आमच्या जोरदार टाळ्या वाजवल्या, त्यांचा उत्साह वाढवतो. असं साऊंड त्यांचा अगदी त्याची ख्याती कीर्ती पुरा नाव विराटपणे आमच्या पुऱ्या मुंबईभर पसरली पाहिजे. असा साऊंड आज तुमचे पण सगळे आमच्या दोघांची कसोटीचा, पण त्याच्यावर तुमची पण कसोटी आहे नाही का. त्यामुळे आपण तिघं जण हा कार्यक्रम चांगला यशस्वी करूया. मायबा भजन रसिक आहेच, कारण बुवा इले धैसर, बुवा रवतात धैसर इले आहे सर. पप्पी घेऊ पप्पी घेऊ गेले आहे सर, रवतात धैसर. हा थांबा धैसर बघते काय करतो ना. या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरार शहर सह समन्वयक मान्य श्री रमेशजी गुरव 132 नालासोपारा विधानसभा सहसंघटक सौ श्रद्धाताई दिलीप जाधव याच्याकडे 500 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, त्यांचा आशीर्वाद घेतोय. त्याचबरोबर अनंत सन्मान्य अनंतजी धुळप यांनी सुद्धा सुरुवातीला आल्या पहिली व्यक्ती जी आम्हाला मिळाली बुवा ते धुळप साहेब, आणि त्यांची प्रशंसा केली आमची. खरोखर तेवढ्या प्रशंसेचा मी तर मला वाटत नाही तेवढा मी
पात्रता असेल, पण त्यांनी ती प्रशंसा केली बुवा माझ्या भजनाबद्दल, तर त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. त्यांचे आशीर्वाद म्हणून या ठिकाणी 100 रुपयाचं बक्षीस स्वीकार करतोय. भजनाला सुरुवात करण्यापूर्वी बुवाने वेळेचं बंधन आपल्या दोघांनी दिलं होतं, पण तुम्ही थोडा वेळ झाला जास्त होता थोडीशी, नाही का. बुवाने अगदी वेळ साधला होता, मुहूर्त साधला होता 7:45. मी घड्याला बघले बुवाने 7:45ला मुहूर्तच बघा काय सुरुवातीचं होईल बुवांचं, नाही काय. पण असो, माझं त्याबद्दल काय मत नाही बुवा, कारण गायक जो असतो त्याला वेळ नेहमी गायनासाठी लागतो. बुवाने काय जास्त वावगा बोलले नाहीत, त्याबद्दल मला वेळ जास्त घेता तरी हरकत नाही. फक्त गजरात माका थोडासा वेळ द्यावा, कारण दांडेकरीले का माका आपला घबरावायचा लागेल. त्यामुळे मी थोडासा आटप्त घेतो. बुवाने सांगितलं प्रभू रामचंद्रांचा वनवास 500 वर्षाचा संपला. बघा ना, आपली संस्कृती, आपली परंपरा बघा ना काय आहे. रामसाठी ज्यांचं आम्ही भजन गातो त्या प्रभू रामचंद्रांना 2 वेळा वनवासात जाऊचा लागला. एकदा 14 वर्ष आणि नंतर ही 500 वर्ष. 500 वर्षानंतर आपला या ठिकाणी प्रभू रामचंद्र आपल्या घरी परत आले. बघा, आपण बुवा सगळ्यांची आठवण केली त्या ठिकाणी, तुम्ही सगळ्यांची आठवण केली. रामचंद्र आले ह्याच्या त्याचा सगळा, पण एका माणसाची जेव्हा अयोध्या म्हटली की एका माणसाचं नाव यायला पाहिजे, ते नाव सहसा कोणी घेत नाहीये. बघा, लक्षात ठेवा, कारण जेव्हा बाबरी पाडली त्याची जबाबदारी कोण घ्यायला तयार नाही. त्याची जबाबदारी घेतली असेल तर फक्त आणि फक्त माझ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बघा. म्हणून या भजनाच्या माध्यमातून बाळासाहेबांनी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतोय, कारण हाच आमचा होता बुवा. मगाशी भजनाचा विषय, वेळेचा विषय निघाला. जेव्हा मी सांगतो मला आठवते चांगलं, जोपर्यंत आमचे बाळासाहेब होते ना तोपर्यंत आमची भजनं रात्रभर चालूच होती. आणि ज्यावेळेला बाळासाहेब आमच्यातून निघून गेले त्यानंतर जी भजनाला ही वेळेचं बंधन पडलं बुवा त्यापासून आहे. आणि खरोखर म्हणून बाळासाहेबांची आठवण आपल्याला नेहमीच केली पाहिजे, सदोतीच आठवण आपल्याला केली पाहिजे, हे गरजेचं आहे. बघा, नाही का. 2 व्यक्ती, एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि एक म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होते. कारण आता बघा, गरज होती, राम मंदिराची खूप गरज होती आपल्याला. कारण आपला धर्म जो आपल्या धर्मा, बाकीच्या इतर धर्माबद्दल मी वाही नाही, कारण आपल्या धर्माचा प्रसार करणं, आपल्या धर्माचा प्रचार करणं हे आपल्या प्रत्येक माणसाचं काम आहे, नाही का. पण आता अयोध्या राम काय घरात दिल्याबरोबर एक इतर लोकांच्या पोटात दुखायला लागला. खरं ना बुवा, राम घरात दिले आमचे, सगळ्यांचा आनंद झालो, पण काही लोकांच्या पोटात दुखायला लागला, नाही का. आणि बघा काय प्रकार झालो भाईंदर सारख्या ठिकाणी, नाही का. असे प्रकार होऊ नयेत पुढे, ही आपण सगळ्यांनी दखल घेऊन आपण एकजूट राहायला पाहिजे. बाबून आमची कमतरता हयच, आम्ही एकत्र राहत नाहीत. आता वेळेसाठी बुवा आमचे जरंगे पाटलाच्या नंतर उपोषणाला बसणारच आहेत. माझ्या मते ह्या स्टेज त्याच्यासाठी योग्यच आहे. त्याच्यात तरी झाली कमी झाली तब्येतींची, पण बुवांचं काम नाही, आमचं सगळी भजनी कलाकारांचं काम आहे ते. आणि त्याबद्दल आपण प्रत्येकाने जागरूक राहायला पाहिजे. आपण कुठेतरी सरकार दरबारी न्याय मागितला पाहिजे. पण आता न्याय मागायचा कोणाकडे, न्याय मागायचा कोणाकडे. जर बाळासाहेब असते तर या गोष्टी घडल्या नसत्या. म्हणून काय म्हणतोय, या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय. तर पेटी जाऊ थोडंसं कमी केलं तर झालं आता.
रंभतूचा यश कीर्तीचा जीवनी गणेशा रंभतूचा यश कीर्तीचा जीवनी गणेशा दुःख तिमिरला तुनेता दुःख तिमिरला तुनेता तुझ किरण आशा दुःख तिमिरला तुनेता तुझ किरण आशा तूच मूर्त मांगल्याची तूच मूर्त मांगल्याची जपावी रुळी तूच मूर्त मांगल्याची जपावी रुळी सगुण रूप दावी देवा एकदा तरी सगुण रूप दावी देवा ओम नमोजी गजवदना ओम नमोजी गजवदना ओम नमोजी गजवदना ओम नमोजी गजवदना गणराया गौरी नंदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभयहरणा विघ्नेशा भवभयहरणा विघ्नेशा भवभयहरणा विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी नमन माझे साष्टांग नंतर नमिली सरस्वती नंतर नमिली सरस्वती नंतर नमिली सरस्वती नंतर नमिली सरस्वती जगन्माता भगवती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती ब्रह्मकुमारी वीणावती ब्रह्मकुमारी वीणावती ब्रह्मकुमारी वीणावती विद्याधात्री विश्वाची विद्याधात्री विश्वास नमन तैसे गुरुवर्या नमन तैसे गुरुवर्या सुख निधान सद्गुरुराया सुखनिधान सद्गुरुराया स्मरुणी त्या पवित्र पाया स्मरुणीच्या पवित्र माया चित्त शुद्धी झाली ओम गं गणपतये नमः ओम गं गणपतये नमः ओम गं गणपतये नमः ओम गं गणपतये नमः ओम गं गणपतये नमः
श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री गुरुदेव बजरंग विघ्नहर्ता वक्रतुंड श्री गणपती गजानन सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण ग्रामदेवता श्री कामेश्वर श्री गांगेश्वर श्री आरेश्वर श्री गुणकेश्वर श्री रामेश्वर हरी श्री ब्राह्मण देवाचा सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ बाबांचा श्री स्वामी समर्थांचा हिरावळ देवी माते तुझा पावनाई देवी माते तुझा आणि बुवाचा नाव विसरलं त्या जीवदानी देवी माते तुझा भजन सम्राट गुरुवर्य काशीराम परगुरूंचा कोकण कला भूषण गुरुदास मग काय बुवा बरं आठवण करून दिले हो देवा काही सांगता सगळा विसरलो आम्ही हो कोणा होय कैलासवासी रवींद्र गावडे यांच्या स्मरणार्थ आमचे भांडूपचे सन्माननीय सुहास चव्हाण यांच्याकडून या ठिकाणी विराट यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतोय. कैलासवासी आमचे रवींद्र गावडे यांच्या स्मरणाला यांच्या स्मृतीला चिरशक्ती लाभो या भगवंताच्या प्रार्थना करतोय. कसं आहे मंडळी, भजनाची वेळ ही आता म्हणजे मगाशी बुवांचा मताचा विषय तो झालो की गावात आमच्या बरा हो सिंधुदुर्गात आमच्या खूपच चांगला, कारण भजनाकरण हा भजन पूजन, कारण ही संतांची भूमी आहे. ही भूमी आपण म्हणतो ही संतांची भूमी आहे. अनेक संत या महाराष्ट्राच्या भूमीवर जन्माला आलेत नाही का. अनेक भजनी सम्राट या महाराष्ट्राच्या नव्हे तर या सिंधुदुर्गाच्या भूमीवर जन्माला आलेत. म्हणजे भजन हा आमचा सिंधुदुर्गाचा श्वास आहे, कोकणचा श्वास आहे. आणि तोच कुठेतरी गळा आमचा दाबला जातो. आम्ही दाद मागतोय किती वर्ष झाले, पण कोण आमच्याकडे कोण बघित नाही. पण ही आपली परंपरा आहे. ही परंपरा आपण जपून ठेवली आहे. ही फक्त कोकणी माणसांनी बुवांनी सांगितलं. खरोखर अतिशय सुंदर बुवांचं एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण बुवांचं खरोखर या मनाला दुजोरा देऊया. पण भजन ही संतांची तर आपण म्हणतो, कारण संतांनी जे दिलं ते आमच्या पंचरत्नांनी ती शिकवण चालवली आणि त्यांनी आम्हाला जो वारसा दिला तो आम्ही तुमच्या पुढे वारसा चालवतोय नाही का. मग भजन आमचं हे शाश्वत आहे, भजन आमचं आहे. पण ती आम्हाला भजन करायची आता ज्या गोष्टी अडवणूक होते आमच्या भजनासाठी, पण ती कुठेतरी थांबली पाहिजे हो. कारण बुवाने अक्षय खरोखर सांगितलं, कारण जो भजन रसिक माझ्या दर्दी भजन रसिक जो येतो तो येतानाच तो 9:30-10 वाजता येतो ना कामावर असून, आणि मग कधी भजना घेतो सांगा मागा. ह्या गोष्टी आहेत त्या आपण त्याच्यावर जाणीवपूर्वक जेव्हा आज ना उद्या काहीतरी उठाव करतो आम्हीच. आता बुवांची बारी संपवते एकदा गावात खूप बारी होत बघायची लिस्ट चांगली बुवानी. एकदा बारी संपलो का आम्ही दोघं एकटे उपोषणाक बसताला आहे ना बुवा. कसं आमचं उपोषणा का ठीक आहे हरकत नाही, जास्त वेळ काढत नाही, भजनाला सुरुवात करतोय. कारण इतर अजून कोण माझ्या मते तर पूर्ण भजन व्हायला पाहिजे अशी माझी एक इच्छा आहे. अभंग गवळण तरी व्हायला पाहिजे, पण ते आम्ही दोन्ही बुवांना सुद्धा सांभाळून आम्ही ज्या गोष्टी सांभाळून करायच्या आहेत नाही का, दोघांनी सुद्धा आम्हाला त्या गोष्टी सांभाळायच्या आहेत. वेळेचं बंधन आम्हाला दोघांनी पुन्हा पाळायचं आहे, म्हणून भजनाला सुरुवात करतोय.
नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा पल दो पल का पल दो पल का साथ हमारा पल दो पल का साथ हमारा पल दो पल के यारा रे पल दो पल का साथ हमारा पल दो पल के यारा रे इस मंजिल पे मिलने वाले इस मंजिल पे मिलने वाले उस मंजिल पे होगा पल दो पल का साथ हमारा पल दो पल के यारा रे सब ग ब द ब म ब ध नि ध ब म ब सा ध ब म ब ग म ब ग म रि सा म ब ध नि ध नि ध नि सा म ब ध नि ध नि ध नि सा म ब ध नि ध नि ध नि म ब ध नि ध नि ध नि सा म ब ध नि ध नि ध नि सा म ब ध नि ध नि ध नि म ब ध नि ध नि ध नि सा म ब ध नि ध नि ध नि सा म ब ध नि ध नि ध नि जय राम जय 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 जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम 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 जय जय Jai Ram
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद